हे आहे छोटंसं असं हे हळदीचं झाड. या हळदीच्या झाडाची पाने ही लांब लांब असतात. स्वयंपाकघरातील अतिशय उपयुक्त असा हा मसाल्याचा पदार्थ. भाजीमध्ये जर आपण हळद टाकली नाही तर भाजीला छान असा रंग येत नाही. हळद ही आयुर्वेदामध्ये अतिशय उपयुक्त असा घटक आहे. आपल्याला जखम झाली तर पटकन आपण स्वयंपाकघरात जाऊन हळद त्यावरती लावतो. कॉस्मेटिकमध्ये देखील हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर सर्दी खोकला झाला तर हीच हळद दुधामध्ये टाकून आपण घेत असतो. आणि अशा ह्या हळदीला सुंदर असं एक फूल आलेलं आहे. हे हळदीचं फूल आहे. अतिशय मोहक आणि सुंदर असं हे फूल दिसतं. अशी ही आपली हळद अतिशय गुणकारी आणि उपयुक्त आपल्याला पाहावयास मिळते.